नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। श्री स्वामी समर्थ। आता लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे। या दिवशी या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानले जाते, त्यामुळे आपण एक तरी वस्तू या दिवशी नक्की खरेदी करावी। धनत्रयोदशीला सोनं, चांदी, भांडी, पितळी भांडी, तांब्याची भांडी अशा वस्तू सुद्धा खरेदी केल्या जातात, पण आणि नवीन वाहने खरेदी करणं शुभ मानले जाते। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमुळे घरात समृद्धी वाढते। आता या महागाईच्या दिवसांमध्ये तर आपल्याला सोनं, चांदी हे घेणं तर शक्य होत नाही। सर्वसामान्य माणसांना या गोष्टी घेणं शक्य होत नाही, पण बरेचसे लोक म्हणतात की धनतेरसच्या दिवशी थोडं का होईना सोनं खरेदी केलं पाहिजे। पण बघा, ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, ज्या गोष्टी आपण करू शकतो, तर त्या केल्या तरीही चालतात। असं काही नाही की आपण सोनच घेतलं पाहिजे त्या दिवशी। ज्या गोष्टी आपल्या पूजेसाठी महत्त्वाच्या आहे, माता लक्ष्मीसाठी महत्त्वाच्या आहे, त्या गोष्टी आपण खरेदी केल्या तरीही चालतात। आणि लक्ष्मी पूजनासाठी ज्या गोष्टींचा मान आहे त्या गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे या धनतेरसच्या दिवशी। याचा अर्थ असा नाही की आपण सोनं खरेदी करू नये, पण आपली परिस्थिती असेल तर त्यांनी नक्की सोनंही खरेदी करा। धनतेरसच्या दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं, पण ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपले देवी लक्ष्मी मातेसाठी या वस्तू तरी धनतेरसच्या दिवशी नक्की खरेदी करावा। तर सोन्या चांदीपेक्षाही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण कोणत्या, त्याच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्या माता लक्ष्मीला धनतेरसच्या दिवशी नक्की खरेदी केल्या पाहिजे। आता तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक तरी वस्तू तुम्ही नक्की धनतेरसच्या दिवशी खरेदी करा। का बरं की सर्व वस्तू आपल्याला एका दिवशी खरेदी करणं तर शक्य नसतं, पण आपण एक तरी वस्तू धनतेरसच्या दिवशी ही नक्की खरेदी करायला पाहिजे। बाकीच्या वस्तू तुम्ही आधी आणल्या तरीही चालेल, की इतकी घाई गडबड असते आपली दिवाळीच्या दिवशी की आपल्याला प्रत्येक वेळेस बाहेर जायला खरेदी करायला जमत नाही, पण आवर्जून तुम्ही ही एक वस्तू तरी धनतेरसच्या दिवशी नक्की आणा। तर या दिवशी सर्वात आधी तुम्ही नारळ खरेदी करा। कोणत्याही शुभ कामाची सुरुवात की आपण सामान घेताना हा श्रीफळ घेऊनच सुरुवात करावा। बघा, तुम्ही आचारी लोक सुद्धा आपल्याला जेव्हा लिस्ट देतात तर तेव्हा सुद्धा ते आपल्याला वरती श्रीफळ लिहून देतात। म्हणून आपण आपल्या लक्ष्मी पूजनासाठी जेव्हा आपण खरेदी करायला जाऊ तेव्हा आपण एक श्रीफळ नक्की घ्यावे। व तुम्ही ज्यावेळी सामानाची किराणाची लिस्ट बनवत असाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस श्रीफळ हे आपल्या लिस्टमध्ये श्रीफळ हे आपल्याला सुरुवातीलाच घ्यायचे आहे। त्यानंतर लाल वस्त्र, देवीला आपण लाल वस्त्र घ्यायचे आहे। आपण कोणतीही पूजा करताना नेहमी लाल वस्त्रच देवीच्या चौरंगावर पाटावर ठेवत असतो, त्यामुळे लाल वस्त्र तुम्ही नक्की घ्या। बऱ्याच ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे की आपली जी लक्ष्मी असते, म्हणजे आपली जी सून असते, तर मुलगी असते, कुमारिका असते, तिच्यासाठी कपडे घेतले जातात। का बरं की असं म्हणतात की देवीचे स्वरूप ही लक्ष्मी आपल्या घरातच असते, त्यामुळे तुम्ही तिला वस्त्र घेऊ शकतात, त्यांच्यासाठी कपडे घेऊ शकतात, साडी घेऊ शकतात, ड्रेस घेऊ शकतात। मुलींच्या घरात जी पण मुलगी असेल, सून असेल, त्यांच्यासाठी वस्त्र घ्या। नाही शक्य तर तुम्हाला तर तुम्ही देवीसाठी लाल वस्त्र आवर्जून घ्या धनतेरसच्या दिवशी। असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी वस्त्र हे अतिशय महत्त्वाचं आहे खरेदी करणं, त्यामुळे तुम्ही देवीला वस्त्र खरेदी करा व तुमच्या घरातील लक्ष्मीसाठी सुद्धा वस्त्र खरेदी करा। आता बघा, आपण तर साड्या कधी पण घेतो, पण दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मीसाठी साडी घेतो आपण आपल्या घरातल्या, त्यांचा एक सन्मान असतो। तो जसं की आपण लक्ष्मीला पुजतो तसं आपल्या घरातील लक्ष्मीला पुजतो, असा म्हणून त्यांचा एक सन्मान असतो तो। म्हणून आपल्या घरातील लक्ष्मीला, आपल्या घरातील कुमारिका असो, आपली मुलगी असो, आपली आई असो, आपली बायको असो, यांच्यासाठी तुम्ही वस्त्र खरेदी करा, म्हणजे साडी, ड्रेस, कपडे काही पण खरेदी करा। वस्तू सांगते तर त्यातल्या तुम्ही एक तरी वस्तू आवर्जून धनतेरसच्या दिवशी खरेदी करा। आणि शक्य असेल तर तुम्ही या सर्व वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्या तरी चालेल। आता बघा, आपल्याला सोनं चांदी तर खरेदी करणं शक्य नसते, पण तुम्ही त्याऐवजी कोणतीही देवाची वस्तू खरेदी करू शकता। देवाची मूर्ती, देवाचा फोटो, तुमच्या घरामध्ये जी वस्तू कमी असेल देवघरामध्ये तर ती खरेदी करू शकतात। काही यंत्र असतात, श्रीयंत्र असतात, कुबेर यंत्र असतात, ते तुमच्या घरात नसेल तर तुम्ही ते धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकतात। जर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकतात। पण बघा, फक्त यंत्र घेऊन त्याचा उपयोग नाही, त्या यंत्रांची तुम्हाला पूजाही करणं शक्य झाले पाहिजे। नाही तर फक्त यंत्र घ्यायचे आणि देवघरात ठेवायचे असंही नको, तर तुम्ही श्रीयंत्रावर, माता लक्ष्मीच्या फोटोवर कुंकुमार्चन सुद्धा केलं पाहिजे, तरच तुम्ही या वस्तू खरेदी करा।
की आपल्याकडून सेवाही त्यांच्या झाल्या पाहिजे. नाही तर घ्यायच्या म्हणून वस्तू या दिवशी घेऊ नका. आपण सेवा करत असन तर आपण घ्या. आपण एका याच्यावर टाकावर नाही तर लक्ष्मी मूर्तीवर जरी सेवा केली तरीही चालते. पण शक्य असेल तर या श्रीयंत्र, कुबेर यंत्र असे वस्तू आपण घेऊ शकतात. पण जे लोक या कुंकुमार्चन श्रीयंत्रावर, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करत असतात तर त्यांना अनुभव येतोच. ज्या करतात त्यांनी कमेंट करा, त्यांना या सेवेचा अनुभव आलेलाच असेल नक्की. तर तुम्ही सेवा करणार असाल तर नक्की श्रीयंत्र या धनतेरसच्या दिवशी तुम्ही आणू शकतात व त्या सेवा करून तुम्ही त्याचे अनुभव घेऊ शकतात. अजून एक गोष्ट ती म्हणजे धने आपण हे आवर्जून धनतेरसच्या दिवशी खरेदी करावे आणि धनतेरसच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी धने कोणाला देऊ नये. धने म्हणजे धनधान्य, समृद्धी, नावामध्येच धने आहे म्हणजेच धनधान्य. तर ही एक वस्तू आवर्जून तुम्ही खरेदी करा. बाकीच्या वस्तू आणल्या नाही तरी चालेल. 10 रुपयाचे का होईना धने तुम्ही अवश्य आणा. आणि आपण आणलेले धने आपण कोणाला द्यायचे नाही. का बरं की आपण धने आणतो आणि कधी कोणी विसरलं तर म्हणतं तू आणलेले आहे तर तू दे मला. असं जरी म्हटलं कोणी तरी त्यांना द्यायचं नाही. त्यांना म्हणायचं माफ करा, पण आज तरी धने मागू नका. आपण आणलेले धने पण ते कोणाला त्या दिवशी द्यायचे नाही. आपण आणलेले, आपलं कसं असतं शेजारी काही मागायला आले का आपण लगेच देऊन टाकतो, तर तसं करायचं नाही. तुम्हाला चुकूनही तुम्हाला धने कोणाला द्यायचे नाहीये. आपल्याला सहज ते म्हणतात मी आणायचे विसरून गेले तर तू आणले तू दे, तर आपले धने हे चुकूनही कोणाला द्यायचे नाहीये. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर धने विकत आणणार आहे, तर मग दुकानवाल्यांनी असं म्हणावं का आम्ही धने विकू नये का? तर तसं नाही. जेव्हा तुम्ही धने विकतात तेव्हा तुमच्या धन्याच्या स्वरूपात तुमच्याकडे धन येतं, म्हणजे तुमच्याकडे पैसा, लक्ष्मी येते. तर तुम्ही धने विकू शकतात त्या दिवशी. तुम्हाला काही हरकत नाही. जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही धने विकू शकतात. का बरं की तुम्हाला त्या दिवशी धन येतं, म्हणजे पैसे येतात, लक्ष्मी येते. त्या बदले तुम्हाला धन, लक्ष्मी येते. त्यामुळे तुम्ही धने नक्की विकू शकतात. आपलं जर किराणा दुकान असेल तर तुम्ही धने नक्की देऊ शकतात. फक्त आपल्या घरातील धने कोणाला द्यायचे नाही, उसने. आपण धनतेरसच्या दिवशी धने आणि गुळ हेही खरेदी करू शकतो. का बरं की याचा नैवेद्य धनतेरसला दाखवला जातो, धने आणि गुळाचाच. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. असं म्हणतात की धन्वंतरी ही आयुर्वेदाची, आरोग्याची देवता आहे आपल्या. त्यामुळे आपलं आरोग्य, मानसिक व शारीरिक स्थिती चांगली राहावी व आपल्याला रोगांपासून मुक्तता मिळावी या दिवशी, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. तसेच आपल्या सर्व कुटुंबांना सुख, समृद्धी, आरोग्य चांगले लाभावे व आपल्याला कधीही दवाखान्यात जाण्याची गरज पडू नये यासाठी धन्वंतरीकडे प्रार्थना करावी. शारीरिक चांगले, मानसिक स्थिती चांगली राहावी, सगळ्या रोगांपासून मुक्तता मिळावी यासाठी धन्वंतरी देवाचा मान आहे या दिवशी. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झालेला होता, म्हणून या दिवशी धनतेरसला धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे, म्हणून ती सर्वात मोठं जर संपत्ती काही असेल तर ते आपलं आरोग्य आहे. म्हणून या दिवशी धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करावी व प्रार्थना करावी की माझं जे आरोग्य आहे, माझ्या घराचं, कुटुंबाचं जे आरोग्य आहे ते छान राहावं, आपल्याला कुठलाही सामना करावा नाही लागावा, असं त्या धन्वंतरी देवाला प्रार्थना करावी. धन्वंतरी देवता हे एक विष्णूचाच अवतार आहे. धन्वंतरी देवताची जर तुमच्याकडं मूर्ती, फोटो नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी याची सुद्धा खरेदी करू शकतात. हे पण खूप शुभ मानले जाते. भगवान धन्वंतरी देवताची मूर्ती किंवा प्रतिमा या दिवशी अवश्य खरेदी करावा. तर धन्वंतरी देवताचीच तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. धन्वंतरी देवतेची तुम्ही फोटो आणा, त्याची तुम्हाला प्रत्येक वर्षी गरज पडणार आहे, म्हणून तुम्ही धन्वंतरी देवताचे फोटो घेतला तर चालेल. धनत्रयोदशीला देवी देवतांच्या मूर्त्या खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी धनत्रयोदशीला लक्ष्मी मातेची मूर्ती, झाडू, दिवे, तर आपण या दिवशी झाडू सुद्धा खरेदी केला पाहिजे. झाडू खरेदी केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात. त्यामुळे झाडू हा नक्की खरेदी करावा या दिवशी. तसेच तुम्ही या दिवशी मीठ, तांदूळ, धने हे सुद्धा खरेदी करू शकतात. याला पण खूप महत्त्व आहे. हे तर आवर्जून तुम्ही खरेदी करा. व कडधान्य, आपले जे कडधान्य असतात ते सर्व, त्यामध्ये डाळी आल्या, गहू आले, तांदूळ आले, ह्या धान्यांची सुद्धा सप्तधान्यांची पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी. त्यामुळे आपण हे धान्यापैकी पण एक वस्तू नक्की खरेदी करा. धने, मीठ हे आवर्जून या दिवशी खरेदी करावे. याला खूप शुभ मानले जातात.
या मुहूर्तावर या वस्तू खरेदी करायला. अत्यंत प्रभावी वस्तू आहे या. तुम्ही सोनं चांदी खरेदी केली नाही तरी चालेल, पण या वस्तू नक्की या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही खरेदी करून बघा. तुम्हाला याचा काय अनुभव येतो तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा. त्यासाठी व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा व कमेंट करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.